ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कधी कधी आपला गैरसमज असतो की प्रभू येशू ख्रिस्त केवळ यहुदी लोकांसाठी आलेला आहे. यहुदी आणि इस्रायल लोकांचं तारण करण्यासाठी या धर्तीवरती आला. परंतु तो समज हे चुकीचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जरी इस्रायल लोकांमध्ये किंवा यहुदी कुळामध्ये जन्माला आला, तरी प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन हे सर्वांसाठी होतं. देवाचं राज्य प्रस्थापित हे केवळ यहुदी लोकांसाठी नव्हतं किंवा इस्रायल या देशासाठी नव्हतं, तर संपूर्ण जगासाठी होतं. परंतु सुरुवात मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याद्वारे केलं. कारण त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला ते देवाचं राज्य, किंगडम ऑफ गॉड हे पूर्ण ठिकाणी पसरवायचं होतं. आणि म्हणूनच जे व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आली, मग ते पापी असू द्या किंवा ते चांगले असू द्या, पवित्र असू द्या, यहुदी असू द्या, हेल्लनी असू द्या, विश्वास ठेवणारे असू द्या किंवा विश्वास न ठेवणारे असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श जाणवला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यामध्ये त्यांनी वेगळा इतिहास पाहिला. प्रभू येशूच्या डोळ्यामध्ये त्यांनी खरोखर तारणाचा दिवा पाहिला आणि म्हणून सर्वांचे तारण झालं. आणि अशाच प्रकारचं एक उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत, जिथे अविश्वासी एक बाई जी यहुदी नव्हती, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याची ती लोटांगण घालत आहे, कारण तिच्या एकुलत्या एका मुलीला भूताने पछाडलेलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तिने ऐकलेलं होतं. आज ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन विनवणी करत आहे की खरोखर तुम्ही माझ्या घरी या आणि माझ्या मुलीला शुद्धी करा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त चटकन तिला उत्तर देत नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिच्या घरी जात नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिच्या मुलीला पटकन बरं करत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त एक कडक भाषेमध्ये तिला विचारतो की घरच्या माणसाची भाकरी घेऊन, अन्न घेऊन ती घरच्या पाळीव कुत्र्यांना देणे हे योग्य नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिला कुत्र्याची उपमा देतो का? हा कदाचित शब्द आपल्याला देखील कन्फ्यूज करणारा असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिला कुत्र्याची भूमिका देत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तिचा विश्वास चाचपटण्याचा प्रयत्न करत आहे की बाई खरोखरच यहुदी नसताना विश्वासू आहे का, की ती परत रागाने परत जाणार आहे. परंतु त्या क्षणाला जे उत्तर त्या बाईने दिलं, त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला आश्चर्य वाटलं. ती म्हणत आहे की जरी संपूर्ण भाकरी आणि स्वादिष्ट जेवण घरच्या मुलांसाठी आईबापाने तयार केलं असेल, तर त्या टेबलाखाली अगदी बारकाईने लक्ष ठेवून लावणे आणि टेबलाखाली बसणारे एक म्हणजे पाळीव कुत्रे असतात. कशासाठी असतात? भाकरीसाठी नाही, तर भाकरीपासून पडणारा भुका जो मिळावा त्यावर आम्ही पोट भरावं. म्हणजेच ती बाई इनडायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे, जरी यहुदी लोकांसाठी सर्व कृपादाने आहेत, परंतु त्या कृपादानामधील थोडेसे कृपादान तर मला मिळाले तितके ते पुरे आहे. या अर्थीच त्या बाईने यहुदी लोकांपेक्षाही आपला विश्वास प्रगट केला व प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवून दिलं, जरी मी पाळीव प्राण्याप्रमाणे आहे, तरी सुद्धा त्या भुक्याद्वारे मी शुद्ध होऊ शकते, एवढा माझा विश्वास आहे. आणि केवळ तिने दाखवलेल्या त्या आज्ञाधारकामुळे, तिने दाखवलेल्या त्या विश्वासामुळे प्रभू येशू ख्रिस्त तिच्यावरती खूप खुश होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आनंद होत आहे आणि त्या क्षणाला तिची मुलगी शुद्ध होत आहे. जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये अग्रस्थान देतो, त्याच्याशी विश्वासू राहत असतो, तेव्हा आपण कुणी असू द्या, परमेश्वर आपले मनातील हेतू पूर्ण करत असतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहोत, राजा शलोमोन ज्याला परमेश्वराने त्या यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवलेलं होतं. दूरदूरचे महान राजा आणि राणी त्याचे ज्ञानाचे धडे घेण्यासाठी, ऐकण्यासाठी येत होते. आज तोच राजा परत एकदा परमेश्वरापासून दूर जात आहे. इतर स्त्रियांच्या नादी लागून तो परमेश्वराला विसरत आहे आणि वाईट मार्गावरती जात आहे, अन्य देवताची पूजा करत आहे. आणि या क्षणाला परमेश्वर सॉलोमन राजाचा धिक्कार करत आहे, कारण त्यांनी परमेश्वराला पूर्णपणे आपल्या जीवनातून काढून टाकलेलं होतं. जेव्हा आपण परमेश्वराला पूर्णपणे आपल्या जीवनातून काढून टाकत असतो, तेव्हा स्वतः परमेश्वराला काहीच फरक पडत नसतो, परंतु त्या यशाच्या शिखरावरून आपण खाली हळूहळू येत असतो. आणि तशीच अवस्था राजा शलोमोनाची झालेली होती. आणि म्हणूनच इथे एका बाजूला राजा शलोमोन आहे, जो अचानक उंच शिखरावरती होता, परंतु परमेश्वर त्याला खाली आणतो. त्याच्या त्याच्या नियम न पाळण्यामुळे किंवा त्याच्या अविश्वासामुळे किंवा इतर देवाच्या मूर्तीपूजेमुळे परमेश्वर त्याला खाली आणत आहे.
दुसऱ्याकडे आपण ती बाई पाहत आहे जी यहुदी नव्हती, पण तिच्या विश्वासामुळे परमेश्वर तिला यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवत आहे. फरक एवढाच की परमेश्वराचा उपस्थिती, जेव्हा आपण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देतो आणि त्याला विश्वासाने धरून देतो, आपण कधीच त्या यशाच्या शिखरावरून खाली पडत नसतो, तर उंच उंच गरुडाप्रमाणे आपण त्या आकाशामध्ये झेप घेत असतो. परत एकदा परमेश्वराला अग्रस्थान देऊया जीवनामध्ये. कितीही चढ उतर आले तर परमेश्वराला जीवनातून काढून न टाकता त्याच्याशी आपण विश्वास राहण्याचा प्रयत्न करूया.